मित्रांनो, ई-कॉमर्स कंपनीजच्या डेटा इंजिनिअरिंग इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट व्हायचंय. आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत महत्त्वाचा टॉप एन-एस-क्यू-एल प्रश्न, जो Amazon, Flipkart आणि TCSमध्ये नेहमी विचारला जातो. आपला आजचा प्रश्न आहे, फाइंड द टॉप 3 हायेस्ट व्हॅल्यू ऑर्डर्स इन द डेटाबेस. म्हणजेच आपल्या डेटाबेसमधील अशा 3 ऑर्डर्स ज्यांची किंमत सर्वात जास्त आहे, त्यांचा संपूर्ण डेटा आपल्याला दाखवायचा आहे. हा डेटा शोधण्यासाठी आपल्याला आधी सर्व ऑर्डर्स उतरत्या क्रमाने म्हणजेच डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट कराव्या लागतील. एक साधे रिअल वर्ल्ड उदाहरण पाहूया. समजा एका वर्गातील टॉप 3 रँकर्स शोधायचे आहेत. आपण काय करतो? आधी सर्वांचे मार्क्स सर्वात जास्त ते सर्वात कमी असे लावतो आणि वरचे पहिले 3 विद्यार्थी निवडतो. अगदी याच पद्धतीने आपला डेटाबेस सुद्धा काम करतो. चला तर मग डेमो पाहूया. सुरुवातीला आपण लिहितो सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑर्डर्स. आता डेटा मोठ्या किमतीनुसार लावण्यासाठी आपण लिहूया ऑर्डर बाय टोटल अमाउंट DESC आणि फक्त टॉप 3 रेकॉर्ड्स हवे आहेत, म्हणून आपण शेवटी जोडू फेच फर्स्ट 3 रोज ओनली. बघा, क्वेरी एक्झिक्यूट होताच डेटाबेसमधील सर्वात मोठ्या 3 ऑर्डर्स संपूर्ण डिटेल्ससह स्क्रीनवर आल्या. इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा तुम्ही फेच फर्स्ट 3 रोज ओनली लिहिता, तेव्हा इंटरव्ह्यूअरला समजतं की तुम्हाला मॉडर्न ANSI SQL मानकांचे उत्तम ज्ञान आहे. बरेच फ्रेशर्स इथे लिमिट 3 किंवा जुने रो नम लेस दॅन इक्वल टू 3 वापरण्याची चूक करतात, जे सर्व डेटाबेसवर चालत नाही. पण सर्वात महत्त्वाचा सिनियर अप्रोच म्हणजे इंटरव्ह्यूअरला विचारा की जर तिसऱ्या आणि चौथ्या ऑर्डर्सची किंमत सारखीच असेल तर काय करायचे? तिथे डेन्स अंडरस्कोर रँक फंक्शन सारखे विंडो फंक्शन वापरणे जास्त सुरक्षित असते. हा टाय ब्रेकर पॉइंट सांगताच तुमची सिनियरिटी लगेच दिसून येईल. आता तुमच्यासाठी आजचा होमवर्क चॅलेंज. जर तिसऱ्या आणि चौथ्या ऑर्डरची किंमत सारखी असेल, सेम असेल, तर फेच फर्स्ट मध्ये ओनली ऐवजी कोणता कीवर्ड वापरून दोन्ही रेकॉर्ड्स दाखवता येतील? तुमचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. डेटा इंजिनिअरिंगचे असेच प्रॅक्टिकल नॉलेज मराठीत मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कीप क्वेरिंग.